सनातन हिंदू वैदिक धर्मामध्ये अर्थातच कर्मविपाक सिद्धांताला फार मोठं महत्त्वाचं असं साधन मानलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात असं असतं त्याच्यामध्ये सांगता येईल की जे तुम्ही पेरता ते उगवतं. आणि त्यामुळेच आयुष्याच्या उतारात कदाचित कोणाला भोगावी लागणारी दुःख किंवा भर तारुण्यामध्ये भोगावी लागलेली दुःख की जी असाधारण असतात, की सामान्य परिस्थितीपेक्षा वेगळी आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे करून ठेवलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ भोगायला मिळतं आहे. ते अर्थातच या जन्मी असेल किंवा पूर्वजन्मी पण असू शकतं. समर्थ रामदासांनी म्हटलंच आहे, मनात वाचिरे पूर्व संचित गेले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटलेलं आहे की जेव्हा अंगाऱ्यांचा गुण येतो असं तुम्हाला वाटत असतं, तेव्हा तुका म्हणे भोग सरे गुणे येता अंगारे. म्हणजे अंगाऱ्याचा पण गुण येतो असं वाटतं. जेव्हा तुमचा भोग सरतो त्याच्यावर आली या भोगाशी असावे सादर देवावर भार ठेवून या. देवावर म्हणजे स्वतःवरती आत्मविश्वासावरती भार ठेवा आणि